सेमिनार घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे मी सांगतोय ते मगासारखं ब्रेकिंग द आईस, ऑडियन्सना थँक्यू, आणि आता ही तिसरी वाली बघा गंमत. आता तुम्हाला असे खूपसे सेमिनार असतात. फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग, हाऊ टू काय ते डेव्हलप फ्लुएन्सी इन इंग्लिश. बरं का, मी क्लास घेतो, याच्या पण क्लास घेतो. आणि काय म्हणतात ते, इंग्रजी शिका पटकन का चटकन, कसं नाव असतं ना, चटका लागल्यासारखं वाटतं, इंग्रजी शिका चटकन, असं काही काही सेमिनार असतात. आता मोठा जोक काय करतो आपण, जो आपल्याला करायचा नाहीये. पब्लिक स्पीकिंग शिकायला आले आहात ना, दे आस्क क्वेश्चन्स. काय माहितीये, म्हणजे पब्लिक स्पीकिंग सेमिनार आहे, फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग कसा घालवायचा ह्याच्यावर हा सेमिनार आहे. आणि प्रश्न काय विचारतात पहिला, सो हाऊ मेनी ऑफ यू हॅव अ फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग. अरे, हा काय प्रश्न झाला. तू बॅनर आणि ऍडव्हर्टाइजमेंट कसली केलेली, फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंगची ना, मग सगळेच त्यासाठी आलेत, तू परत हा प्रश्न काय विचारतो. आहे ना गंमत, हसायला आलं. असंच असतं ते. असं प्रश्न बिलकुल विचारायचा नाही. कळलं पब्लिक स्पीकिंग कसं करतात, हा क्वेश्चन नाही विचारायचा. ह्याच्यावर आपली कॉमेडी थांबत नाही. नेक्स्ट इज, हा प्रश्न विचारून एक मूर्खपणा केला, दुसरा मूर्खपणा आपण ऑडियन्स करतो. इंग्लिश शिकायला सेमिनार मध्ये येतात, प्रश्न विचारतो हा, हाऊ मेनी ऑफ यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश. एकही हात वर येत नाही. स्पीकर टेन्शन मध्ये, अरे बापरे, मी राईट ठिकाणी आलोय का, ह्यांच्यातलं तर कोणी हातच वर करत नाहीये. असं पण होतं, बरोबर की नाही. भीतीने, राईट, कोणीतरी लिहिलं भीतीने. एक्झॅक्टली, व्हेरी गुड. आणि त्याच पॉइंट आणि वर्ड वर मी आता अटॅक करणार आहे. ही भीती आपल्याला घालवायची आहे. कसली भीती, हे बघा, अजून एक पॉइंट लक्षात ठेवा. त्याशिवाय पब्लिक स्पीकिंग काय, कम्युनिकेशन पण नाही जमणार. एक्सेप्ट द ड्रॉबॅक्स, एक्सेप्ट व्हॉट यू लॅक इन. अंटिल अँड अनलेस यू डोंट एक्सेप्ट, तुम्ही शिकणार कसे. तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल ना, की मला ही गोष्ट येत नाही. तुम्ही कुठच्या मोठ्या ड्रायव्हिंग स्कूलच्या बाहेर गेला आणि हाताची घडी करून हे 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 असे हसत राहिला, त्याला आतल्याला काय स्वप्न पडणार आहे की तुम्हाला गाडी शिकायची आहे. तुम्ही त्याला जाऊन सांगतात ना, मला बाबा गाडी येत नाही, मला शिकवा, देन ही विल टीच यू. सो रिमेंबर, मस्करीत बोलतोय पण खरी गोष्ट सांगतोय. एक्सेप्ट, एक्सेप्ट दॅट व्हॉट वी लॅक इन. मी येऊ नाही म्हणत आहे, मी पण खूप गोष्टीत लॅक करतो, आणि मी तुम्हाला माझी सगळी स्टोरी सांगेन आज. सो एक्सेप्ट करा आपण कशामध्ये लॅक करतो आणि पुढे जा, ही शिका. ठीक आहे, तर मग असं होत नाही तर झालं, तर असं आपण करायचं नाही. आता हा जो काय म्हणतात त्याला टॉपिक आहे, पब्लिक स्पीकिंग फिअर, म्हणजे काय, म्हणजे ग्लॉसोफोबिया म्हणतात त्याला. इफ आय एम नॉट रॉंग, गुगलमध्ये सर्च करा ग्लॉसोफोबिया. भरपूर फोबिया असतात, स्पायडरचे, ह्याचे त्याचे. ही पण एक भीती असते आणि ती जाते, इनबॉर्न नसते, हा बरं का, ती जाते आणि ती आपल्याला घालवावी लागते. मी आता पण तुमची ती भीती घालवू शकतो. तुमच्यापैकी समजा सिद्धीला किंवा कोण आहे बाबा, विपुल आहे, ओमकार आहे, राज आहे किंवा प्रज्ञा आहे, इथे बोलवलं, गुड मॉर्निंग म्हणा, तुम्ही म्हणाल गुड मॉर्निंग, गेली भीती. असं मी जेवढे किती लोक ते आले आहेत सगळ्यांना वन बाय वन बोलवीन. ऍक्च्युअल स्टेजवर सुद्धा केलं असतं मी. आय विल कॉल इच वन ऑफ यू आणि मग तुम्हाला परत सेकंड राऊंडला बोलवीन. आता एक लाईन अजून म्हणा, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, वी विल स्टार्ट द प्रोग्राम इन 10 minutes. अजून थोडी भीती जाते. दिस यू हॅव टू प्रॅक्टिस. कळतंय तुम्हाला. मी तर म्हणतो, ते तुमचं घरची कार्यक्रम असतात ना, साखरपुडा, हळदी कुंकू, कोणाची 75, दे कम्प्लीट 50 years, 75 years, गोल्डन जुबली, तिकडे यू मे नॉट बी द होस्ट, पण तुम्ही जा ना स्टेजवर. आपल्या आत्याबद्दल, आपल्या मित्राबद्दल, मैत्रिणीबद्दल 2 शब्द बोला ना. तिकडे तुम्ही प्रॅक्टिस करा. आरशासमोर बसून पब्लिक स्पीकिंग होत नाही. आरशासमोर तुम्हीच ऑडियन्स असतात, ह्यांच्या समोर करा, मग तुमची ती भीती जाणार. कळलं. आणि तुम्हाला क्लास करावा लागणार बरं का, काहीतरी करावा लागणार, असे पुस्तकं वाचून ते होत नाही. ठीक आहे. सो बघूया ग्लॉसोफोबियाला आपण कसं घालवतो. आणि तो जाऊ शकतो, माझाही गेला, मलाही होता, भरपूर होता. गंमत सांगतो, आज मला मजा येते. पब्लिक स्पीकिंग म्हटलं की मी माझ्या मुलाच्या ह्याला जातो, आपलं काय असेल ना अॅन्युअल फंक्शन. मला असं वाटतं कधी मला बोलवतील स्टेजवर. पेरेंट्स तुम्ही पण या ना वर. माझे पाय असे होत होते स्टेजवर जाण्यासाठी. एवढं आवडतं आता पब्लिक स्पीकिंग. तुम्हालाही आवडणार, पक्का सांगतो, प्रॉमिस. ओके. पण हे पब्लिक स्पीकिंग करण्याच्या आधी माझं कसं आयुष्य होतं, मी असं आधी नव्हतं हा. मला तर ट्रेन तिकीटच्या काउंटरवर जाऊन तिकीट मागायला पण लाज वाटायची. लाज वाटायची म्हणजे भीती वाटायची. मी लाईन सोडून का आलेलो, तिसरी चौथी सीन.
आणि तेव्हा ना आपल्या सर्वांना हे एक्सपिरियन्स आला असेल तुमच्यापैकी पण. म्हणजे मी सेंट झेवियर्स मध्ये होतो म्हणून तसा इंग्लिशमध्ये स्पीच सांगतो. आय यूज टू एनवी दोज पीपल, यु नो दिस माय फ्रेंड्स, खास करून मुली. हा, मुली राग नका मानू, मुली खास करून जास्त स्मार्ट असतात स्पीकिंग मध्ये. तर ते लोक स्पीच तयार करायची इंडिपेंडन्स डेला आणि मस्त असं ना ते पोडियम मध्ये उभं राहून त्या मुली मुलं कशी लहान म्हणतात, सो रिस्पेक्टेड टीचर्स, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, ऑन द इव्ह ऑफ इंडिपेंडन्स डे आय वुड लाईक टू थँक माय स्टुडंट्स, माय टीचर्स. आणि आपण ऑडियन्स मध्ये असे बघतो, बरं झालं बाबा आपल्याला बोलवलं नाही. हो ना, हा सगळे असतंय, असं होतं ना, असंच बोलतात ते. तर ती लोक तेव्हा शिकली असतात तो, खूप प्रॅक्टिस करते. पण तसं स्पीच आता पुढे देऊन चालणार नाही. आपल्याला जरा मस्तीवाला म्हणजे एकदम प्रॅक्टिकल स्पीच पाहिजे ना. बघा किती लोक हसतायत, म्हणजे सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलंय. म्हणजे आपण सगळे ते ऑडियन्सचा भाग होतो आणि मी पण होतो. तुम्हाला एक गंमत सांगतो मी. 7वीत होतो मी, कसं विसरणार एवढा एम्बॅरेसिंग मुमेंट. मी सेंट झेवियर्स मध्ये होतो बोरिवलीला. मला कोणीतरी विचारलं होतं सेंट झेवियर्स हायस्कूल. तर तिकडे 7वी मध्ये टीचर्स डे होता आणि एक स्किट बनवायचा ठरवला. दे डिसाइडेड टू मेक अ स्किट, एक प्ले. बुक मधलाच होता. अँड तुम्हाला माहितीये तेव्हा मी असा काही स्पीकर बिकर नव्हतो. तुम्हाला कसं माहिती असेल म्हणून मीच सांगतोय. आय वॉज नॉट अ स्पीकर ऍट दॅट टाइम. अँड दे इन्सिस्टेड, प्लीज केदार यू ऑल्सो. म्हणजे मी नाही करणार. मग ते मला काय बोलले, बघ एक रोल आहे त्याच्यामध्ये, एक मुलगा, त्याचं नाव मला अजूनही आठवतं, अमित. अमित त्याचं नाव होतं. अँड ही वॉज टू प्ले अ रोल ऑफ इन्स्पेक्टर, सीआयडी इन्स्पेक्टर. अच्छा. आणि मला सांगितलं, तू ना त्याच्या असिस्टंटचं काम करायचंय केदार, घाबरू नको. तू त्याच्या समोर बाजूला नुसतं येस नो विचारलं असंच म्हणायचं. मी खुश झालो, चला एवढं मी करू शकतो यार, एवढी तरी कॅपेबिलिटी आहे माझ्यामध्ये. येस नो ना, ठीक आहे ठीक आहे. द डी डे केम, 5 सप्टेंबर, टीचर्स डे. क्लासरूम मध्ये प्ले करायचा होता. 2-3 स्किट झाले, परफॉर्मन्स झाले, तिसरा आमचा होता. त्या दिवशी नेमका हा अमित दांडी मारली. तेव्हा तर मोबाईल नव्हते. मग काय करणार, प्ले तर कॅन्सल करू शकत नाही. व्हॉट दे डिड, केदार यू ओनली प्ले द रोल ऑफ अ इन्स्पेक्टर. म्हटलं मी काय वेट मेट लागलाय, इंग्लिश मध्ये बोललो, आर यू मॅड. झेवियर्स होतं ना. सो जबरदस्ती केली, नाही प्लीज केदार. देन वन गर्ल सजेस्टेड, आय विल प्रॉम्प्ट यू. आम्ही प्रॉम्प्ट करत राहू, तू ते मध्ये मध्ये बघ आणि डायलॉग मार. म्हणजे असं चालेल म्हटलं, मित्र मैत्रिणींसाठी चालेल. आणि जे हालत झाली तुम्हाला सांगतो, ते पान उडालं मध्येच पेज, आणि भलतच पेज आलं. आणि समोरचा काय विचारतोय आणि मी उत्तर काय भलतच देतोय. दे आर कन्फ्युज, आय एम कन्फ्युज, कन्फ्युज. आणि ती टीचर आमची 7वीतली होती, वर्षा मिस, मला आठवते, आ करून बघत राहिली. जास्त वेळ आ असं तर मच्छरात गेला असता, ती बघतच राहिली. म्हटलं बापरे, मोस्ट एम्बेरेसिंग मुवमेंट ऑफ माय लाईफ. आणि मग सगळे मित्र, अरे केदार, अरे मला जरा वाईट वाटलं. मग मुली पण आल्या, मैत्रिणी. केदार मैत्रिणी म्हटलं जरा जास्त वाईट वाटलं. घरी येऊन खूप रडलो. आईला सांगितलं मी आता परत करणार नाही. पण सगळ्यांनी मला एक कॉन्फिडन्स दिला, करायचं, असं हार नाही मानायची. असं खूप लोकांवर झालंय का, अशी गंमत झाली. बट देन ही 7वीतली गोष्ट आहे. एक्झॅक्टली आफ्टर 3 इयर्स इन 10th स्टँडर्ड, मी, हिंदी दिवस होता, हिंदी दिवस. आणि तेव्हा डर मूवी फेमस होता, डर, शाहरुख खानचा. मी शाहरुख खानची मिमिक्री केली, मोनो ऍक्टिंग, एकट्याने. एकट्याने म्हणजे समोर मी एक मुलाला ठेवलेला जाड, सनी देओल झालेला तो, त्याला मी मारतो. आणि किरणचा अख्ख्या स्कूल समोर, जो मुलगा 7वीत क्लासरूम मध्ये बोलू शकत नव्हता, त्याने स्कूल समोर मिमिक्री केली. मी माझी बडाई नाही करत आहे, मला हे सांगायचंय की फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग जाऊ शकतं. आणि तो मुलगा कोण होता माहिती का, सनी देओल, तोच तो अमित. त्याने दांडी मारलेली ना, त्यालाच बनवलेला. आणि त्याची पनिशमेंट ही होती, त्याला काही डायलॉग नव्हते, डायलॉग सगळे मीच बोलणार होतो, शाहरुख खानचे. सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू से इज, फिअर कॅन बी कॉन्कर्ड. फक्त मगाशी जर तुम्ही बोलले भीती, त्याला आपण एक्सेप्ट केलं पाहिजे, तरच ती जाऊ शकते. आय थिंक आय हॅव मेड माय सेल्फ क्लिअर अँड यू आर एन्जॉईंग इट ऑल्सो. आणि मग तर मी सेमिनार्सवर सेमिनार्स दिले, म्हणजे मॅक्झिमम क्राऊड मी 600 लोकांसमोर बोललोय, यशवंतराव वायबी चव्हाण मध्ये, स्टॉक मार्केटचे सेमिनार आणि ते सगळं. तर आपण, मी नाही, आपण, वी कॅन कॉन्कर दिस फिअर. आणि तुम्हाला जे जे टिप्स दिले ते नीट लक्षात ठेवा, पुढे खूप कामी येतात. देर विल बी मेनी अपॉर्च्युनिटीज इन अ लाईफ वेर यू टू स्टँड ऑन स्टेज अँड टॉक इन फ्रंट ऑफ पीपल, खास करून प्रोफेशनल. आणि आपण हे पर्सनल पासूनच स्टार्ट केलं पाहिजे, राईट. थँक्यू रोहन सो मच. बरोबर. तर यासाठी काय लागतं,
दोन गोष्टी लागतात, एक तर कम्युनिकेशन आणि दुसरं दुसरं म्हणजे त्याला आपण म्हणतो बॉडी लँग्वेज. कम्युनिकेशन आणि बॉडी लँग्वेज या दोन गोष्टी आपल्याला पक्क्या लागतात. आता खूप लोक म्हणतात वी लॅक कम्युनिकेशन, 90 पण चुकीचं बोलतात. आणि माझ्याकडे येतात ना शिकायला लॅक कम्युनिकेशन. मी म्हणतो जरा काय प्रॉब्लेम आहे बोला, मला इंग्लिश येत नाही. मी म्हटलं चूक तुमच्या पण मनात असेल. इंग्लिश न येणं इज नॉट लॅकिंग कम्युनिकेशन. नॉट नोईंग इंग्लिश इज अनदर प्रॉब्लेम अँड लॅक ऑफ कम्युनिकेशन इज अनदर प्रॉब्लेम. त्याला कधीही मिक्स करू नका. तुम्हाला जर वाटतं इंग्लिश येणं म्हणजे कम्युनिकेशन आहे तर इट इज रॉंग. कारण मी बघितले इंग्लिश बोलणारी लोकांना पण कम्युनिकेशन येत नाही, स्टेजवर यायला ते घाबरतात. खरं आहे की नाही? खूप लोक आहेत. आणि ज्यांना इंग्लिश येतं म्हणजे कम्युनिकेशन येतं असं नाही. मी ट्रेनमध्ये बघतो ना खूपशा मुलांना कॉलेजच्याच, तुम्ही पण बघितलं असेल, कसं बोलतात, यु नो मॅन, आय वॉज लाईक मॅन, यु नो मॅन, यु नो मॅन. अरे काय मॅन मॅन, 10 मिनिटांमध्ये मॅन मॅनच बोलतात, दुसरं काय बोलतच नाही. कुठे होतं कम्युनिकेशन? हो की नाही? आणि आपल्याला वाटतं बापरे केवढं इंग्लिश बोलतो, असं काही नसतं. इंग्लिश इज प्रॉपर ग्रामर आणि त्याला नीट समोरच्याला कळणं. बरोबर. मग त्याच्यासाठी काय करायचं? इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे शिका ना. आता तुम्ही बोललो ना, डोंट फील शाय. इंग्लिश शिकायला का घाबरतात? मी कधी सेमिनार मध्ये गेलो आणि विचारलं मुलांना, किती लोकांना जॅपनीज येत नाही? एवढे हात वर येतात. किती लोकांना फ्रेंच येत नाही? एवढे हात वर येतात. किती लोकांना इंग्लिश मध्ये प्रॉब्लेम आहे? एक पण हात येत नाही. डस दॅट मीन इंग्लिश सगळ्यांना येतं? लाजतात हो. कशाला लाजतात? काढून टाका ती लाज, काढून टाका ती भीती. एक्सेप्ट करा बाबा प्रॉब्लेम आहे, शिका आणि पुढे जा. कळतंय तुम्हाला, याचा फायदा झाला पाहिजे सेमिनारचा. हा. इंग्लिशला घाबरायचं. कोणी म्हणतं इंग्लिश येत नाही, पिक्चर बघ ना येईल. इंग्लिश पिक्चर बघून इंग्लिश येत नाही बरं का. मी पण बघितलेलं हॅरी पॉटर, मला काही कळलंच नाही. काय बोलले कळलंच नाही. असं नसतं. शिस्तीत शिका इंग्लिश क्लासमध्ये जाऊन. ओके. ओके. सो कम्युनिकेशनचा इंग्लिश एक सब पार्ट आहे. कळलं? म्हणून तुम्ही कन्फ्युज करू नका. हा. आता कम्युनिकेशन म्हणजे काय? मी जे आता करतोय, बोलायला भीती वाटते, लोक जज करतील. व्हेरी गुड, या पॉइंटवर मी येईन. मी श्रेया या पॉइंटवर नक्की येईन, कम्युनिकेशन मध्येच येईन आता. कम्युनिकेशन म्हणजे काय, आपलं वेवलेंथ आहे श्रेया, मी तेच बोलणार होतो. कम्युनिकेशन म्हणजे आपल्याला जे बोलायचं आहे ते बोलणं, त्याला कम्युनिकेशन म्हणतात. आणि ते समोरच्या पर्यंत पोहोचणं. व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू टॉक, द मेसेज शुड रीच द सामनेवाला पर्सन. कम्युनिकेशन इज नॉट इम्प्रेसिंग अदर्स. राईट श्रेया? राईट एव्हरीबडी? आपण त्याच्यामध्येच फसतो. इम्प्रेशन मारायला जातो आणि तिथे फसतो. कशाला? अहो प्रश्न विचारतात येऊन मला. तर मला अपूर्वाने काल परवा विचारलं, कारण आम्ही पण आत्ताच एकमेकांची ओळख झाली. अपूर्वा आस्ट मी की सर तुमच्याबद्दल काही सांगा. म्हणजे तिला आज बोलायचं होतं ना. शी इज राईट, तिला माझ्याबद्दल बोलायचं आहे ना. तुम्हाला दुसऱ्याबद्दल बोलायचं आहे तर ठीक आहे. अरे स्वतःबद्दल पण तुम्हाला बोलता येत नाही? म्हणजे काही लोक येऊन दे आस्क मी अ क्वेश्चन, सर टेल मी समथिंग अबाउट, मी काय बोलू? मी पॉज घेतो. तुला स्वतःबद्दलच बोलायचं ना? हो सर. मग ते मी कसं सांगू? आहे की नाही प्रश्न? लोक हसतील त्याची. लोकांना जे हसतात त्यांना पण काही येत नाही. लोक जे हसतात ना त्यांनाही काही येत नसतं, असं नसतं. सो कम्युनिकेशन, परत तेच सांगतो, तुमच्या दोघांचे पॉइंट तेच आहेत की दुसऱ्याचा विचार नका करू, तुमची मतं मांडा. राईट? आता आपण आईशी, वडिलांशी, हाऊ डू वी टॉक एट होम? आपल्याला भीती वाटते का? किंवा मित्रमैत्रिणींशी. तसंच पब्लिक स्पीकिंग मध्ये असतं किंवा दुसऱ्याशी कोणाशी कम्युनिकेट करताना. राईट? पण आणि आज तर इन टुडेज वर्ल्ड कम्युनिकेशन यू सो मेनी मीडियम्स. गंमत बघा, एवढी माध्यम आहेत, एवढी मीडियम्स आहेत कम्युनिकेशनसाठी. व्हॉट्सअप, मेसेंजर, ह्या त्या, स्नॅपचॅट, बापरे बाप. बट द सॅड थिंग इज एवढं सगळं होऊन पण कम्युनिकेशन गेलंय. इट इज लेड टू मिसकम्युनिकेशन. इट इज लेड टू मिसकम्युनिकेशन. कसं सांगू? थांबा, मला एक काहीतरी मेसेज आला. स्टेजवर गेले का खूप भीती वाटते, जे बोलायचं ते पण. हा अंजली, सुष्मिता, तुमचे सगळ्यांचे माझ्याकडे, मी आता एक बॅग आणली आहे सेंटा क्लॉजची. तुमची भीती मी अशी घालवणार.
अशी घालवणार. सांगतो तुम्हाला. पेशन्स, पेशन्स. साईबाबा म्हणतात ना, श्रद्धा सबुरी, पेशन्स. सगळ्यांची भीती जाणार. हा, आता मी काय म्हणत होतो, कम्युनिकेशनचं कोणतरी बोललं मिसकम्युनिकेशन झालंय या सगळ्या मीडियम्समुळे. आपण साधं बर्थडे विश पण करत नाही. सकाळपासून ज्याचा बर्थडे असतो त्याचा व्हॉट्सअप भरतो, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. तो वाचतो पण उत्तर देत नाही. तो रात्री झोपायच्या आधी सगळ्यांना थँक्यू ऑल म्हणून टाकतो. झालं कम्युनिकेशन. बरोबर ना? कसं होणार कम्युनिकेशन? फ्रेंडशी पण असं बोलतात. त्यात कोणाला कोणाचा राग येतो तेही बोलत नाही. तो काय करतो, राग आला की आजकालची स्टाईल आहे सांगतो, व्हॉट्सअपचा स्टेटस बदलतो, टोमणा मारतो, ही टॉन्ट्स. ज्याला लागायचं त्याला लागेल असं तो टोमणा मारतो. अरे हे कसलं कम्युनिकेशन? आणि तो तर बघत पण नाही. कोणतरी स्टेटस टाकतं तिला कळण्यासाठी, तिला कळण्यासाठी किंवा त्याला कळण्यासाठी, आय एम इन लव्ह. ती बघतच नाही. तिसरीच कोणतरी बघते, तिला वाटतं आपल्याला आहे. केवढा मोठा मिसकम्युनिकेशन. यश चोप्राची ट्रायंगल लव्ह स्टोरी चालू झाली. सो दिस शुड नॉट बी देअर. कळतंय तुम्हाला? म्हणून बोला, कम्युनिकेट करा. राईट. ग्रामर इज अनदर पार्ट. ते कसं ट्रू ना, हा, ग्रामर इज अनदर पार्ट. आपल्याला, तुम्हाला छोट्या मुलाचं एक्झाम्पल सांगतो ना, आपण पण करायचो. आपण पण छोटेच होतो ना आधी कधीतरी. आपण काय करायचो, 5 सब्जेक्ट असतील, 4 मध्ये ए मिळाले आणि 5व्या मध्ये सी मिळाला. आधी आपण, हा बघ मला ए मिळाला, व्हेरी गुड. हा बघ मला ए मिळाला, व्हेरी गुड. हा बघ मला ए मिळाला, व्हेरी गुड. तिला आधी खुश करायचं. आणि पण ना मला इकडे सी मिळाला. म्हणजे छोट्या मुलाला पण कळतं कम्युनिकेशन. आधी कुठची गोष्ट मांडायची, नंतर कुठची गोष्ट करायची. बरोबर की नाही? सी लास्टला सांगणार. तेच करायचंय. म्हणजे समोरचा हर्ट पण नाही होणार. बरोबर. इम्प्रेस नाही करायचं. यू हॅव टू टेक केअर. यू शुड नॉट हर्ट द अदर पर्सन. ओके. बट यू शुड नॉट ट्राय टू इम्प्रेस हिम. टॉक व्हॉट यू वॉन्ट टू टॉक. दॅट्स इट. बट इन अ स्टेप बाय स्टेप मॅनर. जसं मी छोट्या मुलाचं एक्झाम्पल दिलं. तर हे कम्युनिकेशनवर आधी तुम्ही प्रभुत्व मिळवा. क्लासेस करा किंवा त्याचे खूप टेक्निक्स आहेत. माझ्याकडे या किंवा कुठे आणि जा, पण करा. आणि आय थिंक मी तुम्हाला खूप आता आयडियाज दिले आहेत. आणि दुसरी म्हणजे बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज म्हणजे काय? बॉडी असणं नाही. बॉडी लँग्वेज म्हणजे तुम्ही बोलताना कसं वावर. आता मी बघा मॉड्युलेशन घेतोय, स्टेजवर मी असा तसा होतो, आता मी इथे असं होतोय. मॉड्युलेशन आवाजामध्ये माझ्या वर खाली होतंय. बॉडी असून फायदा नाही हो. बॉडी असून फायदा नाही. मी बघितलंय ना, मी आधीच्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू घ्यायचे, असे मोठे मोठे हाईट बॉडीवाले यायचे आणि त्यांना एक प्रश्न विचारला तर ते असं म्हणायचे, सर ऍक्च्युली नो आय हॅड डन एमबीए नो, असं बोलतात. मग काय फायदा? असं कोण बोलतं का? असं केस खाजवत, डोकं खाजवत. इट लुक सो ऑड. तर तुमची बॉडी लँग्वेज चांगली पाहिजे. दॅट शुड बी कॉन्फिडेंट इनफ, नॉट द बॉडी, द बॉडी लँग्वेज. कळलं? तुम्ही एक बघितलं असेल स्पीकर, मोटिवेशनल स्पीकर, मला आवडतो, संदीप महेश्वरी. इज अ थिन फॅलो. बघितलं असेल संदीप महेश्वरी, व्हेरी थिन फॅलो. तो किती छान बोलतो. असं काय बिल्डर बिल्डर नाहीये. बघितलंय ना? अँड इज व्हेरी गुड स्पीकर. खूपच छान बोलतो तो. मेसेमराईज करून टाकतो समोरच्याला. बरोबर. येस, देर आर सो मेनी. तर ह्या दोन गोष्टींवर आता आपण कम्युनिकेशन समजलो आणि आपण बॉडी लँग्वेज समजलो. हे दोन पिलर्स आहेत तुमच्या पब्लिक स्पीकिंग साठी. आणि ह्या पिलर्स ना, जेस्चर्स, जेस्चर्स, व्हेरी गुड. समवन सेड, अमोल सेड, जेस्चर्स म्हणजे आपले डोळे, हावभाव. बरोबर की नाही? कोणाला तुम्ही शाबासकी देतात, कसं म्हणणार? व्हेरी गुड, व्हेरी गुड. कसं वाटतं ना, व्हेरी गुड. मग मग कळतं त्याच्या मनात काहीतरी वेगळं आहे. जेस्चर्स खूप इम्पॉर्टंट असतात. And this communication and body language is very helpful in your future, not only professional language. I am telling you, listen to my advice. Lack of communication and lack of gestures and body language can ruin your professional life as well as your personal life. Am I right? मिसकम्युनिकेशन, गैरसमज होतात ते ह्याच्यामुळे होतात. म्हणून खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ मध्ये. म्हणून त्याला काय, आणि आपल्या करिक्युलम मध्ये कोण शिकवतच नाही हो. ते कधीतरी FY BCom मध्ये बिझनेस कम्युनिकेशन असतं तेवढंच काहीतरी. आणि मी आज आय थिंक तुम्हाला कळलं असेल, मी तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टी सांगतोय. मला पुस्तकी ज्ञान नाही सांगायचं. ते सांगायला मी इकॉनॉमिक्स शिकवतो. माझे काही स्टुडंट तिथे असतील इकॉनॉमिक्स वाले, तिथे ते पुस्तकी ज्ञान, ते पण मी प्रॅक्टिकली शिकवतो. हा तर सब्जेक्टच प्रॅक्टिकल आहे.